नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेमधील सर्व पात्र लाभार्थी महिलांसाठी आनंदाची बातमी आहे. ई-के-वाय-सी करण्यासाठीची जी अंतिम तारीख होती ती आता वाढवण्यात आलेली आहे. राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदितीताई तटकरे यांच्या माध्यमातून सरकारने सूचना दिलेली आहे. ही सूचना कशा प्रकारे आहे, काय सूचना आहे, मुदत कोणत्या तारखेपर्यंत वाढवण्यात आलेली आहे. या सूचनामध्ये सर्वात महत्त्वाची बाब म्हणजे ज्या महिलांचे वडील किंवा पती नाही त्यांची के-वाय-सी करण्यासंदर्भात काय पर्याय सुचवण्यात आलेले आहे ते आपण या व्हिडिओमध्ये पाहूया. तर लाडक्या बहिणींनो, शासनाच्या वतीने राज्याच्या महिला व बालविकास मंत्री श्री आदितीताई तटकरे यांचे अधिकृत ट्विट तुम्ही पाहू शकता. मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेतील पात्र सर्व लाडक्या बहिणींनी दिनांक 18 नोव्हेंबर 2025 पूर्वी आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी, अशा सूचना शासनाच्या माध्यमातून यापूर्वी देण्यात आलेल्या होत्या. परंतु राज्यात गेल्या काही दिवसात नैसर्गिक आपत्ती आणि इतर अडचणीमुळे या योजनेतील पात्र लाभार्थी महिलांना आपली ई-के-वाय-सी प्रक्रिया पूर्ण करता आलेली नाही. या अडचणीची राज्य शासनाने गांभीर्याने दखल घेऊन लाडकी बहिणी योजनेची ई-के-वाय-सी करण्याची अंतिम मुदत 31 डिसेंबर 2025 वाढवण्यात आली आहे. तसेच ज्या पात्र लाभार्थी महिलांचे वडील किंवा पती हयातीत नाही किंवा त्या महिलेचा घटस्फोट झालेला आहे, अशा लाभार्थी महिलांनी आपल्या वडिलांचे किंवा पतीचे मृत्यू प्रमाणपत्राची मूळ प्रत किंवा घटस्फोट झाला असल्यास घटस्फोटाची मूळ प्रत सादर करावी किंवा हे देखील उपलब्ध नसल्यास माननीय न्यायालयाच्या आदेशाची मूळ प्रत संबंधित जिल्ह्यातील महिला व बालविकास अधिकारी यांच्याकडे जमा करावी. शासनाच्या या निर्णयामुळे सामाजिक व आर्थिकदृष्ट्या दुर्बल गरजू अशा लाखो पात्र लाभार्थी महिलांना या योजनेचा लाभ इथून पुढे मिळत राहणार आहे. तर अशा प्रकारे शासनाच्या माध्यमातून योजनेमध्ये महत्त्वपूर्ण असा बदल करण्यात आलेला आहे. धन्यवाद.